पावसाळी अधिवेशनादरम्यान काल झालेल्या मवियाच्या बैठकीला तब्बल 23 आमदार गैरहजर होते। 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे मवियाचं टेन्शन वाढलंय। अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचाही समावेश आहे। बैठकीला शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे। अनुपस्थित 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावं एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। त्या 16 जणांमध्ये काँग्रेसचे 6 तर ठाकरे आणि पवारांचे प्रत्येकी 5 आमदार गैरहजर होते। एकूण 23 आमदारांनी मवियाच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे आता महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण आहे। तर गैरहजर 23 आमदारांपैकी 3 आमदार नेत्यांची कारणं आता समोर आलेली आहेत। जयंत पाटील मतदारसंघातल्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे गैरहजर होते। नाना पटोले वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित नसल्याची माहिती मिळतेय, तर विजय वडेट्टीवार तब्येत बरी नसल्यामुळे गैरहजर राहिल्याची माहिती सध्या समोर येतेय। तर बैठकीला अनुपस्थित असलेल्या 23 आमदारांपैकी 16 आमदारांची नावं माझ्याच्या हाती लागलेली आहेत। पाहूयात। तर जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार हे मतदारसंघामध्ये व्यस्त होते। त्याचबरोबर नाना पटोले यांनी वैयक्तिक कारण दिलेलं आहे आणि विजय वडेट्टीवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे मवियाच्या बैठकीला ते अनुपस्थित होते। तर या तिघांव्यतिरिक्त अमित देशमुख काँग्रेसचे आमदार त्याचबरोबर रोहित पवार हे देखील या बैठकीला अनुपस्थित होते आणि याचं कारण नेमकं कळू शकलेलं नाहीये। त्याचबरोबर नेमके कोण आमदार अनुपस्थित होते आपण जाणून घेऊयात। काँग्रेसचे असलम शेख, एनसीपीचे संदीप क्षीरसागर, त्याचबरोबर ठाकरे सेनेचे सुनील राऊत, गजानन लवटे आणि बाबाजी काळे हे देखील अनुपस्थित होते। त्याचबरोबर ठाकरे सेनेचेच राहुल पाटील आणि संजय दरेकर हे देखील या बैठकीला उपस्थित नव्हते। विश्वजित कदम काँग्रेसचे आमदार, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचं देखील नेमकं काय कारण होतं हे कळू शकलेलं नाहीये। ते या बैठकीला अनुपस्थित होते। तर महाविकास आघाडीची ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीला हे सगळे आमदार अनुपस्थित होते। त्यापैकी तिघांची कारणं कळलेली आहेत, मात्र इतर जणांची नेमकी काय कारणं होती हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। त्यामुळे मवियाची चिंता एक प्रकारे वाढल्याचं दिसतंय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे की जे या बैठकीला अनुपस्थित होते ते स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरून आहेत। विकासजी नमस्कार, एबीपी माझ्यामध्ये खरं तर आपलं स्वागत आहे। काल मवियाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीला 16 आमदार गैरहजर होते, त्यांची नावं आता समोर आलेली आहेत। आपणही या बैठकीला उपस्थित नव्हतात, नेमकं काय कारण होतं आणि मवियाचं टेन्शन वाढलंय असं म्हणायचं का? मला वाटते बहुतांश आमदार वैयक्तिक कारणांमुळे नव्हते, परंतु सगळे महाविकास आघाडी सोबत आहे। आपण पाहता की रोज आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करताना महाविकास आघाडीची भूमिका बजावत असतो। मला वाटतं की आपण हे जे दाखवून झाले आहात तर यामध्ये काही म्हणजे असं काही तथ्य दिसत नाहीये, कारण की सगळेच लोक महाविकास आघाडी सोबत आहे ना आयुष्यभर राहणार आहेत। बर, परंतु विकासजी आपलं नेमकं काय कारण होतं? आपणही या बैठकीसाठी अनुपस्थित होतात। माझ्या पूर्वनियोजित वैयक्तिक कारणामुळे मी या बैठकीस अनुपस्थित होतो आणि तसं मी आमच्या सीएलपी ऑफिसला कळवलं सुद्धा होतं की अत्यंत महत्वाचं आधीपासून पूर्वनियोजित। परंतु विकासजी आपण म्हणताय की बहुतांश आमदार हे त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे गैरहजर होते, परंतु याची पूर्वकल्पना दिलेली होती का? कारण उद्धव ठाकरेंनी देखील चिंता व्यक्त केलेली आहे। नाही, कसं आहे की आम्ही जबाबदार लोक आहोत, आमदार आहोत, महाविकास आघाडीचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे म्हणजे 40 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये आहोत। आम्हाला आमची जबाबदारी कळते, पण एखाद्या वेळेस जर कुठलं काम असेल आणि ते पूर्वनियोजित, ही मीटिंग वेळेवर ठरलेली होती आणि त्याआधीच पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे तिथे जावं लागलं, परंतु महाविकास आघाडी सोबत आता नाही आयुष्यभर आहोत, आपण त्याची चिंता करू नये। बर, धन्यवाद विकासजी या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल।